उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा पुन्हा फुटतीये. याला खरंच कारण उद्धव ठाकरे वेळ देत नाही हे आहे का? की काही नेत्यांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा? उद्धव ठाकरे यांना आमदार आणि खासदार का सोडून जात आहेत? याचं एक कारण सांगणं कठीण आहे. पण काही राजकीय विश्लेषक काही महत्त्वाचे मुद्दे मांडतात. पहिला मुद्दा म्हणजे नेतृत्व शैली. बाळासाहेब ठाकरे हे आक्रमक, थेट संवाद साधणारे आणि कार्यकर्त्यांशी भावनिक नातं जोडणारे नेते होते. तर उद्धव ठाकरे यांची प्रतिमा तुलनेने शांत, संयमी आणि प्रशासकीय नेतृत्वाची राहिली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे संघटन बांधणी. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सत्तेत नसतानाही सतत दौरे, बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटी आणि राजकीय हालचाली करताना दिसतात. टीकाकारांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदानंतर पक्ष संघटनेवर आणि स्थानिक पातळीवरील संपर्कावर अपेक्षित तितका भर दिला नाही. मात्र दुसरीकडे अनेकांच्या मते पक्षातील काही नेत्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि सत्तेतील मोठ्या भूमिकेची इच्छा हे देखील फुटीमागचं महत्त्वाचं कारण ठरलं आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सत्ता. भारतीय राजकारणात अनेक नेते आणि कार्यकर्ते जिंकण्याची शक्यता जास्त असलेल्या गटाकडे वळतात. त्यामुळे पक्षांतरामागे विचारधारा जितकी असते तितकीच राजकीय गणिते आणि भविष्यातील संधीही असतात. म्हणूनच फक्त उद्धव ठाकरे यांचा शांत स्वभाव किंवा 24 तास राजकारण न करणे हेच कारण आहे असं म्हणता येणार नाही. पण नेतृत्वशैली, संघटनांवर लक्ष, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि सत्तेचं गणित या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम नक्कीच दिसून येतो. तुमच्या मते उद्धव ठाकरेंच्या गळतीमागचं सर्वात मोठं कारण कोणतं? कमकुवत पक्षबांधणी की सत्तेचं राजकारण? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.